आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय प्रॉब्लेम आहे स्वानंदी? प्रॉब्लेम नाही मॅडम, काही प्रॉब्लेम नाहीये. का काय झालं? नाही, काही झालं नाहीये, पण तुम्ही कसला तरी स्ट्रेस घेताय का? किंवा तुम्हाला कसली तरी भीती आहे का? किंवा अशी एखादी गोष्ट ज्याचा तुम्ही फारच विचार करता आणि त्याचाच तुम्हाला त्रास होतोय? भीती नाही, कसलीच भीती नाहीये. का काही झालंय का? नाही, काही झालं नाहीये, पण तुमचा बीपी स्टेबल नाहीये आणि पल्स रेटही खूप हाय आहे. हे बघा, जे काही असेल ते मला क्लिअर सांगा. मी डॉक्टर आहे आणि डॉक्टरांपासून ना काहीच लपवायचं नाही. तुम्हाला कळतंय का तुमच्या स्ट्रेसचा परिणाम बाळाच्या ग्रोथवर होतोय? डॉक्टर काय बोलता तुम्ही? म्हणजे बाळाची ग्रोथ व्यवस्थित होत नाहीये का? नाही, अजून तरी ह्यांच्या स्ट्रेसचा परिणाम बाळाच्या ग्रोथवर झालेला नाहीये. आणि काय हो, मागच्या मीटिंग मध्ये तुम्ही काय म्हणाला होतात की तुम्ही स्वानंदीची नीट काळजी घेईन म्हणाला होतात ना, पण तुम्ही त्यांची नीट काळजी घेतलेलीच नाहीये. यांची स्ट्रेस लेवल इतकी का आहे याचा परिणाम बाळावर होतोच आहे ना. मान्य आहे यांच्या पोटातलं बाळ तुमचं नाहीये, पण ह्यांचा नवरा म्हणून तुम्ही ह्यांची काळजी घ्यायला हवी ना. यू हॅव लेट मी डाऊन. किमान यापुढे तरी तुम्ही ह्यांची नीट काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे. हे मेडिसिन नियमितपणे घ्या. आणि हो, प्रत्येक बाईने स्वतःची काळजी आधी स्वतः घ्यायला हवी. आता सगळा स्ट्रेस विसरा आणि आनंदी राहा. ओके? थँक्यू डॉक्टर. या. साहेबांचा फोन. हा साहेब. स्वानंदी कुठे म्हणी? सापडली का? आणि तू कुठे आहेस? तू स्वानंदी बरोबर आहेस का? हो, सोबतच आहे माझ्या. पण काय झालं, तुम्ही टेन्शन मध्ये वाटताय? काही प्रॉब्लेम आहे का? हा, म्हणजे ठीकच आहे. ते का नाही, शालिनी आणि संचिता म्हणाल्या की स्वानंदी अजून घरी आली नाहीये आणि तू तिला शोधायला बाहेर पडलायस म्हणून जरा काळजी वाटली. पण ठीक आहे, तू स्वानंदी बरोबर आहेस ना? हो हो, आहे सोबत आहे. डॉक्टरकडे म्हणजे नक्की कुठे आहात तुम्ही? आपलं सिटी हॉस्पिटल गोरेगाव. अच्छा, बरोबर. हे बघा, तुमचं काम झालं की लवकर घरी या, मी तुमची वाट बघतो. काय झालं म्हणे सर? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, आपल्याला बराच वेळ झाला म्हणून काळजीपोटी फोन केला होता. चला, नाही तर अजून उशीर होईल. एक संपत नाही तर नवीन काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतोय सध्या. ही कमळामध्येच कुठून आली आणि स्वानंदीला भेटली? काय गौड बंगाले ना, ते माहीत व्हायलाच हवं. या 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 या, बसा ना दोघं. नाही, ठीक आहे. काय म्हणाले डॉक्टर? सगळं ठीक आहे ना? म्हणजे तुझी आणि बाळाची तब्येत कशी आहे? कुशल आहे ना सगळं? हो, असणारच. ते हॉस्पिटलच इतकं चांगलं आहे ना, म्हणजे तिथले तज्ञ डॉक्टर आणि कुशल स्टाफमुळेच स्वानंदी आणि तिचं बाळ वाचलं. म्हणजे तुला आठवतंय ना, डॉक्टर म्हणाले होते की स्वानंदीची केस खूप क्रिटिकल आहे. पण बरेचदा ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांच्या प्रयत्नांना एका आयाच्या सेवेची जोड असते असं ते म्हणाले होते. आणि म्हणूनच स्वानंदी आणि तिचं बाळ वाचलं. हो. कोण बरं त्या आया? काय त्यांचं नाव? सावित्री मावशी. हा, सावित्री. करेक्ट करेक्ट. खरं म्हणजे मला त्यांचे आभार मानायचे होते. मी गेलो पण होतो. एक छोटीशी भेट द्यायची होती, पण त्या दिवशी मी तिथे पोचायच्या आतच त्या घरी गेल्या. आज तुम्हाला भेटल्या होत्या का त्या? नाही. बर, पुढच्या वेळेला जेव्हा भेटतील ना, तेव्हा माझ्याकडनं एक भेट द्या तुम्ही. म्हणे मी तुला थोडे पैसे देतो. एकूण त्यांच्याबद्दल तिथे जे बोललं जात होतं ना, मला वाटतं बरीच वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये सेवा करत असेल. नाही नाही, काही माहिती नाही.
नाही नाही, फक्त तेवढंच नाही, त्याआधी पण कुठे नोकरी करत होत्या का त्या? नाही साहेब, काही कल्पना नाही. मी पण ना, काय कोणाबद्दल बोलत बसलोय मी. बरं, कशी झाली तुझी भटकंती? हो, ठीक. कुठे गेली होतीस तू? देवळात. देवळातच ना? आणखीन कुठे गेली होतीस? नाही म्हणजे पार्क, बाग? नाही, देवळातच गेले होते. बाळासाठी प्रार्थना केली असशील ना? हं. प्रसाद कुठे आहे? देवळात गेली होतीस ना? प्रसाद दे. प्रसाद साहेब, त्यांनी दिला होता मला प्रसाद. मला तो खूपच आवडला म्हणून मी सगळा खाल्ला, घरी आणायचं विसरलो. म्हणी कर्तव्य दक्ष नवऱ्यासारखी अगदी बायकोची बाजू घेतोय सा. पण खरं काय आहे ते मला माहितीये. तुला माहिती नव्हतं ना स्वानंदी कुठे गेली होती? तिने तुला काही सांगितलेलं नव्हतं आणि घरभर तिला शोधत होतास, तिला फोन करत होतास, फोनही लागत नव्हता. अस्वस्थ झाला होतास तू. शालिनीने सगळं मला सांगितलं, काय बरोबर ना? आणि स्वानंदी, तू चूक तुझी आहे. अरे बाहेर कुठे जाताना आपल्या नवऱ्याला सांगून जावं. बरं, आणि तू अशा कुठल्या ठिकाणी गेली नव्हतीस ना की जे त्याच्यापासून तुला लपवावं लागेल? देवळात तर गेली होतीस तू, हो की नाही? त्याच्या पुढे मणीला सांगून जात जा. आणि तू पण मणी, स्वानंदी प्रेग्नंट आहे. मीच तिला सांगितलं होतं बाहेर छान मोकळ्या हवेत फिरून ये, तिच्यासाठी बाळासाठी चांगलं असतं ते. पण ह्याच्या पुढे तू तिला एकटीला सोडायचं नाहीस, तिच्या बरोबर तू जायचं, कळलं का? बरं, दमला असाल ना, जा आराम करा, जा. त्या कमलाबाईनं अजून तरी तोंड उघडलेलं दिसत नाहीये. स्वानंदीची आणि त्या कमळाबाईची पुन्हा भेट व्हायच्या आत तिचा काटा काढायला हवाय. कमळा, बॅड लक. माझ्या आयुष्यात तू परत आलीस ते मरायलाच. काय करू, राजकारण वाईट असतं. त्या कमळाबाईला संपवा लवकरात लवकर. मनीसराव, तुम्ही का करताय हे सगळं? मी करते, द्या इकडे. मला माझी कामं करू द्या, तुम्ही जा आराम करा. मला काळजी नाही घेता येत ना तुमची व्यवस्थित. माझं दुर्लक्ष होतंय तुमच्याकडे म्हणून तुमचे रिपोर्ट्स असे आले. आता मला कशी काळजी घ्यायची हे नव्याने शिकू द्या. तुम्ही प्लीज मला कोऑपरेट करा. तुम्ही जा आराम करा, मला माझी कामं करू द्या. मनीसराव, डॉक्टर जे बोलले त्यावरून चिडलात का तुम्ही? अहो पण मला माहितीये ना तुम्ही माझी आणि बाळाची किती काळजी घेता. तुम्ही प्लीज चिडू नका ना असं. नाही नाही, मी चिडलो नाहीच आहे. मला उलट वाईट वाटतंय, आणि वाईट या गोष्टीचं वाटतंय की मी इतकी काळजी घेऊन सुद्धा तुमचे रिपोर्ट्स असे आले. स्वानंदी, सांगा ना, नवरा म्हणून कुठे कमी पडलो मी? बायको प्रेग्नंट असताना त्यांना स्ट्रेस होतोय, इथे नवरा म्हणून फेल्युअर नाही का माझं? सांगा ना, काय करू मी? तुम्ही सांगा. ही रूम छोटी वाटते तुम्हाला? एसी वगैरे लावायचा, माणसं लावायची आपल्या दिमतीला इथे? मनीसराव, या सगळ्याची खरंच काहीच गरज नाहीये. आणि नवरा म्हणून किती उत्तम पद्धतीने तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडतायत ना, माहितीये मला. ह्या सगळ्यातलं काहीच नकोय मला. मी सुखी आहे या घरात. सुखी आहात? सुखी आहात तुम्ही? कुठल्या तरी विचारांमध्ये हरवलेल्या असता. आताही मग अशी साहेबांसमोर मी बोललो म्हणून सगळं निभावून गेलं. स्वानंदी, मला आत्ताही माहित नाही तुम्ही कुठे गेला होता. फोन लावतोय तर फोन लागत नाही, लागला तर तुम्ही उचलत नाही. मनीसराव, कुठे गेला होतात म्हणजे मंदिरातच गेले होते. मंदिरात ना नेटवर्क नव्हतं आणि वातावरण इतकं प्रसन्न होतं की मी प्रार्थना करत बसले आपल्या बाळासाठी. बोलले ना तुम्हाला, मंदिरात होते. आणि रेंज आली असेल तर मोबाईल बॅग मध्ये होता. मंदिराच्या घंटेने मला
रिंग नाही ऐकायला आली मोबाईलची. इकडे माझ्याकडे बघा. खरंच देवळात गेला होता स्वानंदी. हे सांगता नाही तुम्ही नजर नाही मिळवू शकत आहे माझ्याशी. आणि सराव तसं काहीच नाहीये. तुम्हाला विश्वास नाहीये का माझ्यावर? नाहीये विश्वास. कसा ठेवू विश्वास? मी मागे तुम्हाला विचारलं तुम्ही हॉस्टेलला मॅडमला भेटायला गेला होता का, त्यावर तुम्ही हो म्हणाला. मी मॅडमशी बोललो तर मॅडम म्हणाल्या की गणपती नंतर आम्ही भेटलोच नाहीये. मग हे खोटं नाहीये. आणि मला सांगा ना, असं कुठलं देऊळ आहे मुंबईतलं जिथे नेटवर्क नाहीये? एक काम करा, मला उद्या घेऊन चला त्या मंदिरात. मी यायला तयार आहे. न्याल मला त्या मंदिरात? म्हणे सर अहो वॉर्डन मॅडम विसरल्या असतील तुम्हाला सांगायला. हल्ली ना काही लक्षातच राहत नाही त्यांच्या. आणि रेंजचं काय घेऊन बसलाय? कुठे असते कुठे नसते. देवळातही नसेल रेंज. ते सांगताना नाही तुम्ही डोळ्यात नाही बघू शकत स्वानंदी माझ्या. स्वानंदी काय प्रॉब्लेम आहे हे बघा, मला सांगा, माझ्याशी शेअर करा. मी काय कोणी परका आहे का? अहो तुम्ही मला सांगाल तर मी तुम्हाला त्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढू शकतो. म्हणे सर असं का बोलताय तुम्ही? मी फरक का समजेन तुम्हाला? मी म्हंटल ना तुम्हाला, काहीच प्रॉब्लेम नाहीये. स्वानंदी काहीच प्रॉब्लेम नाही हे सांगणं हाच एक प्रॉब्लेम आहे. तुम्हाला अजूनही तुमची गोष्ट माझ्याशी शेअर करावं वाटत नाही. इथेच मी फेल्युअर आहे ना माझा नवरा म्हणून. म्हणे सर असं काहीच नाहीये. तुम्ही कुठेही काही फेल झालेलं नाही आहात. मला तुम्हाला खूप महत्वाचं सांगायचं पण मी आता नाही सांगू शकत. आपण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही कुठेही कमी पडत नाही आहात. तुम्ही कुठेही फेल झालेले नाही आहात. मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी ना खूप महत्वाचं काम करते आणि ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. हा पण मी प्रॉमिस देते तुम्हाला, योग्य वेळ आली की सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन. प्रॉमिस. प्लीज हात सोडा. हात सोड म्हणजे नाही सोडणार. तुम्ही मला सांगा, तुम्ही माझ्यावर रागवलेला नाही आहात आणि तुमचा माझ्यावर विश्वास आहे. तुम्ही सांगा मला. ज्या दिवशी तुम्हाला मला सांगावंसं वाटेल ना त्या दिवशी आपण विश्वास, राग या गोष्टींबद्दल बोलू. तोवर तुम्हाला हवं ते करा, मला माझ्या मार्गाने चालू द्या. मणी सर असं काय करता तुम्ही? मणी सर सॉरी. मी हेल्पलेस आहे आता. मी काहीच सांगू शकत नाही तुम्हाला. सॉरी. खूप उशीर झालाय. मणी सर अजून आले नाहीत. मणी सर कुठे गेला होता तुम्ही? किती वेळ झाला मी वाट बघतेय तुमची. मी घाबरले होते ना. एकदा तरी माझं बोलणं ऐकून घ्यायचं ना. सॉरी. कुठे गेला होतात हे विचारलं म्हणून रागवलात ना तुम्ही? मी नाही विचारणार यानंतर कुठे गेला होता. प्लीज असं रागवू नका ना. बायको म्हणून नवऱ्याला विचारणं की कुठे गेला होता हा तुमचा हक्क आहे. मी नवरा म्हणून मी खरं खरं उत्तर देणं हे माझं कर्तव्य. गेलो होतो बाहेर गेलो, परत यावंसही वाटत नव्हतं. स्वानंदी आज पहिल्यांदा तुम्ही माझ्यापासून लांब गेला असं वाटलं मला. असो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर. गेलो होतो बाहेर, एका बाकड्यावर बसलो, ट्रॅफिक बघितली तिथे. मग तिथेही कंटाळा आला, आलो निघून. मी माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर दिलं, कारण माझ्याकडे नाही लपवण्यासारखं काय. असो, तुम्ही जा, फ्रेश व्हा, झोपा, उशीर झालाय बराच. आणि या सगळ्याचा स्ट्रेस घेऊ नका, बाळावर परिणाम होईल. प्लीज माझं ऐक. स्वानंदी प्लीज जा, फ्रेश व्हा, झोपा, नका चर्चा वाढवू. सर
गुड मॉर्निंग. मणी सर, तुम्ही चहा घेणार का? मी चहा करते. आणि चहा सोबत काय देऊ? चहा, खारी, बिस्किट, काय हवंय तुम्हाला? मणी सरांनी आधीच माझ्यासाठी चहा करून ठेवलाय. किती काळजी घेतात माझी. आणि मी तेव्हा अशी वेळ का आणलीयस माझ्यावर की मी मणी सरांपासून सगळं लपवतीये. मला या माणसाशी खोटं बोलावं लागतंय जो माझ्यासाठी सर्वस्व आहे. मणी सर, प्लीज मला माफ करा. मी तुम्हाला सगळं सांगितलं असतं, पण मी वॉर्डन मॅडमच्या वचनात अडकलीये. प्लीज मला माफ करा. मी तुम्हाला सगळं सांगेन, पण योग्य ती वेळ आल्यावर. मणी सर, मी बंगल्यावरती चालली आहे. काही कामं बाकी आहेत. सावित्री, कमळा, त्या मावशींना काहीच सांगायला तयार नाहीये. वेगळंच काहीतरी बोलताय. पण मला माहितीये त्यांना नक्कीच काहीतरी माहितीये आणि ती त्या लपवण्याचा प्रयत्न करताय. नेमकी कशाची भीती आहे त्यांना? काय लपवत काय आहे माझ्यापासून ते? नाही, माहिती तर काढावीच लागेल. स्वानंदी, स्वानंदी, गेले कुठे दोघं? स्वानंद, तू इथे आहेस आणि असा का बसलास? स्वानंदी कुठे आहे? तब्येत बरी आहे ना तिची? माझी मुलगी सुखात आहे ना? बाहेर गेलीये का स्वानंदी? नाहीये का घरात? अरे बोल ना, काय झालं? मॅडम, काहीच ठीक नाहीये. आणि बरं झालं तुम्ही आलात. मला कळत नव्हतं कोणासोबत शेअर करावं. तू आधी शांत हो. मला सांग, तुमचं भांडण झालंय का? अरे मग तुम्ही दोघं बोलून सॉर्ट करा ना, होईल सगळं ठीक. मॅडम, स्वानंदी खोटं बोलायला लागली माझ्याशी. मला न सांगता अनेक गोष्टी काय करते, बाहेर फिरायला काय जाते न सांगता. आणि मी विचारलं तर खोटंच सांगते. तू वेडा आहेस का रे? स्वानंदी आणि खोटं कधीच शक्य नाहीये. मणी, काहीतरी गडबड आहे. म्हणजे मला असं वाटतं तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तुम्ही दोघांनी एकदा बोलावं अशी माझी इच्छा आहे. असं काही नाहीये. स्वानंदी कधीच खोटं बोलू शकत नाही. मणी, मलाही असंच वाटत होतं जोवर सत्य कळलं नव्हतं. मॅडम, मला सांगा, त्या दिवशी तुम्ही फोनवर काय म्हणाला? गणपतीनंतर मी आणि स्वानंदी आम्ही दोघी भेटलोच नाही, बरोबर? आणि मला स्वानंदी काय म्हणते की मी नाही, त्या दिवशी हॉस्टेलला मॅडमला भेटायला गेले होते. जेव्हा की ती तुमच्याकडे आली नव्हती, ती दुसरीकडेच कुठेतरी गेली होती आणि माझ्यापासून लपवते. मला असं वाटतं म्हणे मिसकम्युनिकेशन झालंय काहीतरी. तुम्ही दोघांनी बसून शांतपणे बोला या विषयावर. हो, मग काल घरात साहेबांसमोर खोटं का बोलली देवळात गेले होते म्हणून? मी कव्हर अप केलं मॅडम ते. आणि खोटं पकडल्या गेल्यानंतर ती म्हणते की आहे असं काहीतरी जे मी तुम्हाला आता नाही सांगू शकत, वेळ आल्यावर सांगेन. म्हणजे आधी खोटं बोलायचं आणि खोटं पकडल्या गेल्यानंतर लपवाछपी करायची. आणि कोणच असं काय करते स्वानंदी? कोणाला भेटते आणि कोण आहे असा जो ती स्वतःच्या नवऱ्याला सांगू शकत नाही? कोण माणूस येतो? तुला कळतंय तू काय बोलतोयस ते? ती म्हणाली ना योग्य वेळ आल्यावर सांगेल म्हणून, मग सांगेल ना. धीर धर, थोडासा वेळ दे तिला. तुझी हिंमत कशी झाली असे घाणेरडे आरोप करण्याची? मॅडम, मी काळजीपोटी विचारत होतो. त्या जर कुठल्या संकटात असेल तर मी त्यांना वाचवू शकेन, पण नाही.
स्वानंदीला खोटंच बोलायचंय माझ्याशी, लपवायचंय त्यांना माझ्या. बस! एखादी गोष्ट योग्य वेळी सांगणं म्हणजे लपवणं नाही. जिथे काळजी असते ना तिथे विश्वास असतो. गैरसमज आणि संशय फक्त इन्सिक्युरिटी मधनं येतात. इन्सिक्युरिटी? मी इन्सिक्युअर आहे? मी इन्सिक्युअर? बरं, आय एम इन्सिक्युअर. तर मग कोणामुळे? कोण आहे तो? तुझा फक्त गैरसमज झालाय म्हणे. आणि स्वानंदीवर वाटेल ते आरोप केलेले मी सहन करणार नाही, सांगून ठेवते. मला जेवढं बोलतायत तेवढं स्वानंदीला बोला नाही. यातलं 10% जरी बोलल्या तर वागणं बदलेल त्यांचं. आणि उद्या जर स्वानंदी कुठल्या संकटात अडकली ना त्यांच्या लपवाछपीमुळे, तर त्याला जबाबदार मी नाही, तुम्ही मी असणार. आहे त्याला जबाबदार. मी आहे, आई आहे मी तिची. स्वानंदी माझी जबाबदारी होती, आहे आणि राहणार. लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर, ती आई झाल्यानंतर सुद्धा. कारण माझा माझ्या मुलीवर विश्वास आहे, खात्री आहे मला. माझी मुलगी कधीच खोटं बोलणार नाही. आणि जिथे विश्वास असतो ना तिथे जबाबदारीचं ओझं नसतं, कर्तव्य असतं. उद्या भर दुपारी जर का स्वानंदी मला म्हणाली ना, मॅडम बघा आकाशात चंद्र आलाय, तर मलाही तो चंद्रच दिसणार. कारण माझा विश्वास आहे तिच्यावर, आणि तुझा सुद्धा असायला हवा.